कशी आहे, एकंदरीत आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल काय भूमिका आहे? काहीच नाही, चालायला त्रास होतोय, तब्येत खराब आहे. ते काय नाकारून नाही चालणार. कारण डॉक्टरांनी काल सांगितलं, आधी नव्हतं मला माहिती की 57 शुगर झाली, अनेक अनेक बरेचसे. त्यामुळे त्रास आहे, 100% त्रास आहे, होईल कमी. समाजाची आशीर्वाद माग आहे, समाजाची शक्ती बळ माग आहे, व्यवस्थित होईल. आणि 27 तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहे. मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल. परंतु मी माथुरीला शिरूर तालुक्यात गाव येतं आहे, मूळगाव. तिथं राज्यात इकडं जिकडं आमचे गावकरी गेलेले आहेत पूर्वी, जे त्या दिवशी ते दर्शनाला येत असतात. त्यामुळं मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या 27 तारखेला जाणार आहे, परवा. हो, जावंच लागतं. थोडं ती पूर्वीपासूनच परंपरा आहे. दुसरं, फडणवीस काल म्हणाले की जरंगेंना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही, की नोटीस जी आली की रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. नाही, फडणवीस दादांना हे माहीत नाही, फडणवीस साहेबांना, की इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही झालं. मग अचानक कसं, आणि मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे, तर लाखात आहेत. मीच का फडणवीस साहेब? कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत. मीच का गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं? गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू येत ते पुसलंय म्हणून घेरलंय? मी मी आत्ताच का बरं, मला कसली आधी नोटीस नव्हत्या. मी मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे. हां, मी मुजोर नाही आहे. ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं. मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही. नीट तिथं गुपचीप गेलो होतो आम्ही, पब्लिक जमन म्हणून पुण्यात. आम्ही जामीन घेऊन आलो. आता नोटीस नाही, काय नाही, काय नाही, आणि डायरेक्टच. बरं, डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं? बरं, काढीनात का, ते आता हरकत नाही. माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडून आणतात मग हे? कशामुळं? मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी त्याच्यात. काय शंभूराजांचे असेच हाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं, किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते. यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो. आणि त्यावेळेस काय आम्ही पोरंच होतो सगळे, लय वय पण नव्हतं. केलं, दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही. मी गोरगरिबांचं काम करतो आहे, मला करू दिलं पाहिजे. उघडं पाडायचं काम करू नये, अभियान राबवू नये, बदनाम करण्याचे. माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे. हे बघा, तुम्ही जेवढं गोडी गुलाबीनं हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, मी एवढंच सांगतो. मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे, तुम्हाला वॉरंट येतं, तुम्ही नाटक दाखवलं होतं म्हणतात, तर त्याचे किती पैसे राहिले होते? मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले, मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली, काय भानगडायची? काय नाही, मी कालच सांगितलं ते, आता सविस्तर सगळं. त्यामुळं त्याच्यावर आता डबल बोलणं योग्य नाही. कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला, त्याच्यात तोटा आला, आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला, आपण आपल्या माणसाला देऊन टाकला. मी तुमचे दिले, दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले, ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले, मी त्यांचे देतो म्हणे. हे प्रकार आहे. आपण नाकारत नाहीत ना, खोटं नाही ना बोलत आपण. मग आता त्याने दिले का नाही दिले हा सुद्धा भाग आहे. त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं. म्हणून मी माझं सरळ असतं बघा. आणि आत्ताच का, म्हणजे इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही, आणि आत्ताच कसं काय आलं नुसतं? या प्रकरणी जे याचिकाकर्ते नाटकवाले निर्माते किंवा ते हयातीत नाही, तुम्ही याचिकाकर्ता आहे का नाही आहे त्या तुमच्या केसला ते नाही हो मला माहीत. मग ते आपल्याला, कारण आपला सरळ स्वभाव आहे. आपण काम केलं, आपण त्यावेळेस होतं ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं. एका माणसाचे वाटून घेतले होते, ते काय माणसं भेट ना आमच्याकडं, असं थोडंच देऊन टाकले इमानदारीनं. आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल. आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हयात, तर ते तर माहीतच नाही. आपण, कारण आपलं कसं काम आहे, मी माझ्या कामात असतो. मोर्चे, रास्ता रोको, कंटिन्यू 24 घंटे मी कामात आहे. तेव्हापासूनच नाही, जसं मला कळायला लागलं तेव्हापासून. बरं, यावेळेसचं आंदोलन म्हणजे याच्या आधीचे जे 4 उपोषण आरक्षणासाठी झाली होती, त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं, त्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेतलं.
आता यावेळेस सरकारकडनं काही वरवर तर निरोप आलेला नाही, मग काय कुठली मुक्त निरोप आला आहे की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही, वेगळा मार्ग स्वीकारायचा? तुम्ही म्हणतात तेच खरं, तेच स्वीकारलं. तिथं लावली सलाईन, कुठं पडून राहता, तिथं दिवस व्हायला घालता. आम्ही काल आलो, मग आपलं बरंच काम झालं रची. हां, मी आणखीन उद्या काम करणार आहे. माझं काम तरी होईल ना, इकडं सुरू उगं पडून राहा, तिथं सलाईन लावून काही होत नाही. मग ते काय अर्थ आहे, त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते काय त्यांनी कावर लावलं काहीच होणार नाही. हां, मी माझा एवढाच हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा, आग्रह धरू नका, मी उपोषण करतो. कसं काय सरकार येत नाही ठेप्याला बघतो, ते ऐकायला तयार नाही. ते म्हणतात ते 4 महिने लागून 6 महिने लागू, आम्हाला नाही माहिती तिकडे ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, तुम्ही आम्हाला पाहिजे. तर समाज एकत्र राहतोय, समाजाला धीर येतो, सैराभैरा होतो समाज रडतो, मग घरी लय हाल होते. तुम्ही राहा फक्त धडधाकट, सगळं करतो आम्ही, असं समाजाचं म्हणणं होतं. मग आता विश्वास नाही सरकारवर बिलकुलच? नाही, ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार. सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो, एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे, देतील. नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे. तुम्ही स्वतःहून नवी डेडलाईन त्यांना दिलेली आहे? नाही, त्यांनीच मागितलेली. आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही शंभूराजे साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना 2 महिन्याचा वेळ मागितला होता, बाबा आम्हाला पुरी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारं आरक्षण द्यायला, ही शब्द आहे त्यांचा. मग तो तिन्ही गॅजेट लावायचा असेल, केशेसचा विषय असेल, मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल, सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल, हे मार्गी काढायला आम्हाला 2 महिने लागते. जाऊ द्या, काय त्याला 13 ऑगस्ट आहे, हाच त्यांची. तोपर्यंत वाट बघणार की कामाला नाही, कामाला मी रतीत लागलो म्हणलं बघ. मी तुमचं इतकं खरं कोणालाच नाही बोलत बा. आपण रती बरंच निवडीले बी, पण आता नको ना आताच सांगायला, मला थोडं थोडं राहून द्या भाऊ. काय निवडले रात्री? अरे आहे का, परत गुंबळाच होतोय मग मायाने रात पोटात मी भासकून सांगून, आणि ते मग ते लगेच वर म्हणजे अरे पोट्याची बेस्ट काम चालेल दिसतं. उमेदवार शॉर्टलिस्ट केले का? हा, नाही ते तर आहेच ना, मग मागच म्हणलो ना मी, ते तर काम निवडणुकीचंच काम. मग काय करू आता, ते देणारच नसले तर. विरोधी पक्ष आमचा व्हायना, समजा सत्ताधारी आमचे व्हायना, तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातले असं पोसावं लागते ना दादा. असं आहे की तुम्ही कालपासून म्हणताय की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही, सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही. मात्र यापूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण, बहुतांश उपोषणात तुम्ही सलाईन लावून उपोषण केलेलंच आहे. हा, मग ते मग नको आता म्हण, काय योग्य नाही? नका ऐकत नाहीत ना हो, पडून राहून टाईम जातो. ऐकत नाहीत ना लोक म्हणतोय मी काय काढून फेकलेले 2दा, याला बी साक्षीदार आहे तुम्ही. त्यात बी रक्त सगळं हातातून येत होतं, पण ते ऐकत नाहीत ना, ऐकत नाहीत. त्याच्यामुळं मग ते वेळ जातो. बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का, म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू. मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही. मग हो, त्याला काय सलाईन नाही, फक्त पाणी मिळतं शरीरात, त्याचे जे कमी होणार आहे ते होतं. वजन कमी व्हायचं ते होतंच, त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच. मग त्याचा BP कमी होतो, त्याचा शुगर कमी होतो. सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं बी नाही, फक्त जास्त दिवस जातात वयाला, माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी पण. बरं, राजकारण जे आहे का, ते कशाशी चर्चा सुरू आहे. एक आरोप त्यांच्यावर होत होता की तुमच्या मागे शरद पवार आहे, बरोबर आहे. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली, अशी चर्चा आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपोषण सुरू. नाही हे चर्चा, आणि ती चर्चा मला नाही वाटत होते आमच्या बाजूने एखादा शब्द बोलले असते म्हणून. शरद पवार हा, मग आता बाहेरच काही आहे ना, त्याला आम्ही काय करावं, काय बोललेत काय नाही, मग सांगावं धडक. बोललो कळू द्या समजलं, अरे असं कसं तुम्ही बोललात ना, द्याच छाती ठोकून सांगून हा मी आरक्षणासाठी बोललो आहे. मुख्यमंत्री सांगा ना, ते आता शंभूराजे साहेबाची परवा का काल प्रेस झाली, ते म्हणले मलाच मिळलं नाही आणखी. मुख्यमंत्री ते दोघं काय बोलले, मी तो लय लांब राहिलो, मग त्यांनाच मिळ नाही म्हणल्यावर दोघांनी मेळ कळून द्यावा ना, समाजात लक्षात येतं बा, अरे आपल्या बाजूनं कोण बोलतोय, माझा बोलण्याचा हे अर्थ आहे. पाटील, तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहणार, टार्गेट कोण असणार? सरकार असणार, विरोधी पक्ष असणार, का आपापल्या पद्धतीने फक्त जिंकायसाठी आपण तयार करणार? 29 ऑगस्टला उघडं करणार सगळं. मराठा समाजाची बैठक बोलून सगळं 29 ऑगस्टला उघडं करणार. पण कामाला आम्ही आत्तापासून लागलो, तर आपण काय केलं पाहिजे. आपल्या बाजूनं बोलणारा, आपल्या आरक्षणाच्या बाजूनं बोलणारा, ते लोकसभेचं झालं गेलं. आम्ही बोललेला विषय मांडणार, लेखी देणार, मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार. आणि आता ह्यावेळेस आम्ही नाव घेणार.
मग तो कोणचे महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला, आणि काय आमची बी तयारी करणार आहे म्हणजे नुसतं अवलंबून नको. धन्यवाद. हा ते दरेकर आणि नितीश राणेंनी देखील नितेश तुमच्यावर राणे आरोप केले. काल म्हणजे अगदी ताकदीने उतरले आहेत तुमच्या विरोधात आता सगळे. मग त्या- दोघे भाजपचे आहेत खास. मग अभियान राबवणार आहेत ना. जाऊन ते दरेकर साहेबले साठाक्या सोडी कुंकडी, मला टाईम नाही त्या साठाक्या ऐकायला. ते काय मोकळे येतं ते मक्कार माणसासारखा खेळ आहे त्यांचं. ते जाऊन ते साठाक्या सोडून ते पुढे ऐकून कटाळा आला आहे मला. आम्हाला आता आम्ही असं ठरवलं आहे की आपलेसुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबाच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत. उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडं, आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटांगणात तिथं. आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं. ते इकडे टेबलपाशी आपण इकडे टेबलपाशी मजा येते त्याच्यात. त्यासाठी ती तयारी चालू आहे. मग आता लोक तिथं पाठवू, जवळच्या जवळ उत्तर देते बिचारी. ते तिकून आम्ही इकून ते तिकून. ते आता ते मीच माझ्या कामात लागलो. मी आता ध्येय ठेवलेलं, यांना उत्तरच नाही द्यायचे जवळ मला सहन होतो. आणि मग बघतो लई चॅडून करायला लागलेत मग बघतो. पण चला जाऊन दे, त्यांना सोडून देऊ. आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही. हां, हे मी पुन्हा एकदा नितेश साहेबाला सांगतो, सॉरी निलेश साहेबाला, की त्यांना सांगावं. मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये. हां, मी बोलत असतो परत मग. कारण काय असतं, काही मित्रत्व किंवा काही जात याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत. त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचं तर ऐकत असतं मी नसतो ऐकत. मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना, मग ते गिरणीचा पट्टा तुटल्यावर खेळ असतो आपला. म्हणजे राणे कुटुंबाशी तुमचं फार मित्रत्व होतं, तरी ते कसे काय तुम्हाला? तेच म्हणणं आहे की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असो आरक्षण देऊ लागले होते. आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल. नसतं मग मला नाविलाज असतो बोलावं लागेल असं आहे. आणि यांना बाकीच्याला तर काहीच नाही. यांना जे अभियान करायचं आहे ना त्यांना करू द्या. आणि मराठा समाजाच्या लक्षात आलं आहे, फडणवीस साहेबांनी अभियान राबायला सांगितलं आहे 2-4 जणांना. हे जितकं करतील तितका पेटून समाज उठणार आहे, तितक्या ताकदीनं. बघा तुम्ही, हे जितके छगन भुजबळला बळ देणार आहेत तितके मराठी इकडं पेटून उठणार. कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे. इथं माझ्या जातीचा आहे, माझ्या जातीच्या पोरांचा आहे. पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत, पोरं रडतीयेत. इतके हाल आणि वेदना आम्हाला आहेत. तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागलात. आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले, आम्हीच मराठ्यांनी. आणि आता तुम्हीच बोलायलात. आता कळलं मग तुम्हाला मराठ्याच्या विरोधात बोलल्यावर काय होतं. त्यामुळे त्यांना उत्तरच देत नाही मी आता. त्यांना मला अभियान राबेव, कर बदनाम, आमचे फोड्यो, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव. काय तू जेवढं करशील, मला जेवढं फडणवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहेत. हां, माझं समाजात लक्षात आलं आहे. मनोज जरांगे यांनी घेरायचं काम सुरू केलं आहे. एकीकडून छगन भुजबळनी त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे. आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू, हे भाजपाचेच आमदार आहेत. त्यांना फडणवीस साहेबाचा साथ आहे आणि यालासुद्धा फडणवीस साहेबाचा साथ. कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते. हां, कारण शेवटी फिटरला किंमत असते. गाडी नीट करणारा का गाडी घेऊन काय करतो. ही फिटरने जर एखादा नट बोट ढिला ठेवला का झालं कार्यक्रमाची चाकाचा त्यांना मागची मागं दोघाची. फडणवीस साहेब सत्ता चालवत आहे, तर मग एकनाथ शिंदेवर विश्वास कसा? त्यांना कवा म्हणलं मी विश्वास, मी कवा म्हणलो. मूलभूत विश्वास तर आहेच ना. पण मी कवा म्हणलो आहे. आणि कवा म्हणलो मी यांच्यावर बी शिंदे या फडणवीस साहेबांवरती किती बाऱ्या म्हणलो मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकला आहे. तुम्ही आमचं ठरलेलं द्या, हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. किती मोठं वाक्य आहे साहेब. पण ते त्याच्यावर ध्यान नाही देत. आणि मग हे असले बिलिंदर लोक मध्ये पाठीतेच बोलायला. हे साठाक्या सोडी देत, पुढ्या बसल्या पुढं बसते. ते पहिल्या नाही का जाणाऱ्याकडे गेल्यावर नळीवर बसतो माणूस, ते त्यांना असं गोट्या आणतो बोटाने. हे उगं ते सटके सोडून काय म्हणून धामायचे. हे कुंकडून आणले तर कुंकडून नाही. त्यांच्यामुळे भाजपचं बोटळ व्हायला लागलं ना. विनाकारण ते फडणवीस साहेबावर रोज जायला लागला ना. हे मी समजून सांगतोय. ते वेगळाच अर्थ घेतात. त्यांनी बोलायचं पाहिजे, सांगितलं पाहिजे की असं आहे समाजासाठी आम्ही तसं करायला लागलो. ते
मला खाली सांगता येतं. काय सांगू बरं फडणवीस साहेबांनी केलं म्हणून? काल फडणवीस साहेब काय म्हणले माहिती आहे का? माझ्या आई बहिणीवर बोलले, म्हणले का नाही? म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब. हां, चिंताडे झाल्यात तुम्हाला आत्ता दाखव दवाखान्यात. मला वाटतं हॉस्पिटलला इथं संभाजीनगरच्या, मी थोड्या वेळात माहिती घेतो आणि सांगतो. त्या माणसाच्या पायात पुन्हा पाणी झाले, ज्याच्या पायात गुळी घुसली होती तो पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा. साहेब आमच्या बी आई बहिणीचे त्या दिवशी कंपाळाची कुंकू पुसायची वेळ आली. ती ओक्साबोक्शी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली. हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी. तुम्ही काय बोललात? काय बोललात तुम्ही? की हे पोलीस मय येतं, मायाच पोलीस आला ना. पोलीस आहेत तुमचे. एक माता माऊली काय आणि महाराष्ट्रातले माता माऊली काय सगळी तुमचे आहेत, कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं. असं नाही ना बोलायचं तुम्ही. मग नाही ना बोलायचं तुम्ही असं. केस मागं घेऊन म्हणून आता उद्याच्या 29 तारखेला त्या अंतरवालीतल्या आणि महाराष्ट्रातले केस घ्यायचे मागं, त्यासुद्धा तुम्हाला दया नाही की त्या अंतरवालीतल्या लोकांवर किती हाल झालेले आहेत, किती मार लागले आहेत, त्यांच्यावरच केशी झाल्यात, त्यासुद्धा मागं घ्यायनात. काय बोलता तुम्ही मीडियात? आम्ही म्हणतोय, तुम्ही विसरलात, आम्ही विसरलोत. माझ्या गोरगरिबाला न्याय द्या तर तुम्ही अभियान राबवतो यांच्या माध्यमातून. मी ऐकत असतो हे 2-4 आमदारायचं आणि परत पट्टा सुरू करीत असतो. बरं, सरकारसोबत काहीच संपर्क नाही आता? मग काही निरोप काल आज परवात काही करतोय वगैरे काही माहिती तुम्हाला? नाही काहीच नाही. शून्य. शून्याचा अर्धा शून्याच्या खाली. तुमच्या विरोधात बोलायला त्यांनी वेगवेगळे प्रवृत्ती वेगवेगळ्या टायमिंगला नेमलेले. ठीक आहे. एकट्या विरोधात. कळलं मला. असा होता, चांगलं झालं. बारस्कर जे आहेत काल परत तुमच्यावरती आरोप करत होते. जाऊ द्या, मी म्हणलं ना ओबीसी नेते आणि बाकीचे मी विरोधक मानलेले नाहीत. मी पहिल्यापासून म्हणतो, करते करविते कोण आहेत आम्हाला माहीत आहे. कोण शिंदेसाहेबाचा कोणचा प्रवक्ता ते घडून आणतोय हे आम्हाला माहिती आहे. कोण मंत्री आहे, पालकमंत्री आहे हेही माहिती आहे. त्याच्यात पवारसाहेबाचा बी कोणाच्या हाती आहेत हे घडून आणतात. हे माझे लोक फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत, काहीतरी आमचे पोरं फोडायचे. मी एकूण बोलतोय सगळं. नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला. फक्त जवळ सण होतं तोवर होणार नावं काढणार बाहेर. पण शेवटचं खरं सांगतो, मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही. नसता मला सांगा मी विरोधक मानलाच किती तुटून पडत असतो. काय भ्यायचं का मी काय मिंदा भिंदा आहे काय? विरोधक मानलेलं नाही, करते करवी ते वेगळे आणि उगाच दुसऱ्याला झोडपून पाया झोडपून काय म्हणतात ना बोलायचं, तोंडाची वाफ जिरायची. काय अर्थ आहे त्याला? यांना बोलून तोंडाची वाफ जिरून उपयोग नाही. फक्त समोरच्यानी हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ सोडता बाकीच्यांनी आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय. हां, आणि धनगर बांधवांनाही सांगणं नाही माझं, बाराबोलीदारांनाही सांगणं आहे की बाबा आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका. बार जर एखाद्यानी किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धरा सारखं धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या राग येणार नाही? तुमच्या दारात जर आम्ही सारख्या चक्रा मारल्या तुम्हाला कोणाला राग नाही? कायला चक्रा मारतो रे? हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा. एवढंच माझं फडणवीस साहेबाला आणि त्याला तर सांगून उपयोगच नाही त्या गेंड्याला ह्या यावल्याच्या. बरं, कोण निवडून आणायचं आणि कोण पाडायचं याचा तुम्ही ठेका घेतलेला आहे का? हिंमत असेल तर राजकारणात आहे, असं ओपन चॅलेंज प्रसाद लाडेंनी तुम्हाला दिलं. मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही. ते कसं आहे ते बघ, मी म्हणलं तुम्हाला, मी आता सध्या मला ऐकून द्या 7-8 दिवस बरंच साशितो मी त्यांचं. आता ते आता यांनी सांगितलं, मग फडणवीस साहेबांनी म्हणल्यावर फडणवीस साहेबासमोर ते बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत, त्यांनी त्याला बळ दिलेलं आहे. आता हे कसे ते हे उंकडून तरी आमदार झाले ते नाही का, मागच्या दारातून मागून केलेले त्यांना, म्हणजे मागून दार गेले मागून मागच्या दारातून गेलेले. त्यामुळे हे काय मागच्या दारातल्याला मागून केलेल्या आमदाराचं काही खरं नसतं. हां, दुसऱ्याचं मतदान घेऊ हे बोलायलाच असतात नुसते. मागच्या दारातून केलेले आमदार आहेत हे, यांचं काय असतंय? आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते. मग मराठ्याला कळतं ह्यो मराठ्याचा आमदार असून मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ, ह्यो जरांगे पाटलाच कसं का बोलतो? कोणचा आमदार बोलून द्या, ओबीसीचा कोणचा नेता बोलून द्या, मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जरांगे पाटलाच मागं लागले. आणि जरांगे पाटला आपल्या लेकरासाठी करतो. त्याच्यामुळे मराठी खवळून उठले. बघा आता तुम्ही 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट
मुसळधार पाऊस असू द्या, मुसळधार. मराठे माता मावल्यासह तुम्हाला रस्त्यावर दिसतील ताकदीनं. ते बी कट्टर मराठी असे ताकदीनं पेटून उठले जातात. जातवान मराठी ती असे ताकदीनं पेटून उठलेत ना ह्यावेळेस. तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळत आहे वातावरण. जितकं करतील तेवढ्या ताकदीनं मराठी उसळले. 7 ऑगस्टचे 13 ऑगस्ट तुम्ही नुसतं बघा आता. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका. तुम्हाला ते पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच कळून येतं की सरकार रोष अंगावर ओढून घ्यायला लागले. मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले आणि फडणवीस साहेब यांना ब्रेक लाविनात. हां ते बी लय हुशारी माणूस, मला चांगलं माहिती आहे. ते बघन तर वर बघन आणि ते ढोंगाडोरला आणि चावीच काढून घेईन कुलपाची त्यांची हिंडी तिकडं. अहो बघा तुम्ही मनोज जरांगे बोललेलं जर नाही खोटं झालं तिथून पुढं हां खरंच होणार. ते बघन तर बघन. ते म्हणून जर भाजप दिदार व्हायला लागला, महादिदार व्हायला लागला, तुम्हाला गप बसा म्हणतो. एखाद्या दिवशी ते गप बसा बी म्हणत असते बरं का. पण यांची लय मोठी वाटतं शेपटाची, दमच खात नाही ती. एखाद्या दिवशी ते म्हणते चल निकाल बाग पिशी फिशी भरके जाय बाजारला निक. पाटील सत्ताधारी तर पक्ष म्हणजे आरक्षणाविषयी तर बोलतच नाही, विरोधी पक्ष नेते का बोलत नाहीत असं का वाटतं? मतदान खावं वाटतं गोड, गोड लागतं गोड. काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ आहे. गोड लागतं खायला. दोन्ही तसले जरा हे गप्पा ठोकी देऊ ग. आम्हाला त्यांच्या शेजारी जाय ते बोलायला जवळ सोपं जातं. ती पलीकडून टेबलवर आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय. एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं. कुणी उठवतं कोणकडं जातं, कुणी येतं बाहेर येतं त्याच्या मनाने येतं बसतो. जेव्हा बॉम्बला तेव्हा बोंबलतो, कातो कातो आरडतं, परत जातं पुस्तकं तिथं ठेवून. ती पहिली शाळा आटल्यासारखी. मालक नाही कोण आम्हाला जाऊन जरा त्या टॅबला गोरगरीबाला मुस्लिम मग पाठवायला लागलो ना. तुम्ही स्वतः नाही नाही ते पहिल्यापासून त्याला आवड लागते. आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये. समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची, स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं, समाज वाऱ्यावर सोडायचं आणि वाटोळं करायचं समाजाचं. त्या अवलादीत मी बसत नाही. गोरगरिबाला पाठवतो. मराठा, मुस्लिम, धनगर बघा कवाच कोणी पाठवलं नसते. ह्या जाती मी याबारी पाठवतो. लिंगायत हे बरेच आता तुम्ही नुसतं लफडं बघायचं. बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे. ते लिंगायत येत, राजपूत येत, कैकाडी येत. मी बरोबर आता का असा लावतो ना मग बघा कशी मजा येते. जेवढ्या पोटतिडकीने प्रकर्षाने तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकतात तेवढं ते मांडू शकतात का? कम नाही मांडायचे ते माघारीची येईन काही इकडं आम्ही निघून दिले तर तिथंच बस म्हणायचं मांडी घालून उठणूक चाल. गोरगरिबाचे प्रश्न सोड. गोरगरिबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या. पुढं कसे काम करीत नाही त्या 5 वर्षची जबाबदारी माहिती. तुम्ही म्हणूच नका त्याचं महा पटत नाही. नसलं पटत तरी मतदान करा. उमेदवार तुम्ही देणारे सुशिक्षित असणारे त्या शेतामध्ये काम करणारे आहेत. शेतातला सुद्धा सुशिक्षितपेक्षा भारी आहे. याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही. जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या, एक दलितांचा जाऊ द्या, एक मुस्लिमांचा जाऊ द्या, त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा. असे जाऊ द्या ना चांगले. उद्योगी जाऊ द्या, डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या, उद्योग लॉबीचे जाऊ द्या, शेतकऱ्यांचे जाऊ द्या, ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या, लिंगायत समाजाचे जाऊ द्या, धर्मगुरू जाऊ द्या. जाऊ द्या ना. कैकाडी समाजाचे त्यांची आस्था असणारे जाऊ द्या, राजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या. जाऊ द्या पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना. शिक्षकाचा एखादा जाऊ द्या, डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या, वकिलांचा एखादा जाऊ द्या सगळ्यांच्या वतीनं. शेतकऱ्याचे लय मोठे जाऊ द्या. मग शेतकऱ्याचे तरी भाववाढीचे मालाचे प्रश्न मांडते ना ते त्या आरक्षणाचे जाते. हे असे निवार खमके पाठी तुम्ही मजा बघा 29 ऑगस्टला. चलो बॉस धन्यवाद. तुम्ही सांगितलं की आता आरक्षण ते ओबीसीतूनच घेणार, मात्र याच आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाची यात्रा काढली ओबीसी. त्यांनी चांगली गोष्ट आहे ना. आता अधिकार शेवटी काय ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे ज्याने त्यांनी करावं. फक्त मला एवढंच माहिती आहे ते वंचित आणि गरजवंतांचे लीडर आहे. जिथं न्याय नाही मिळत तिथं ती असते आणि त्यांनी ती भूमिका घ्यावी. कारण समाज त्यांना मानतो. मराठा समाज असन, दलित समाज असन, मुस्लिम समाज असन, बाराबोलीचा समाज मानतो. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कैकाडी समाजाचा आहे, राजपूत समाजाचा आहे. यांच्यावर अन्याय होतो. काही आदिवासींनासुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण आहे, अर्ध्या नाही. मग ह्या वंचित गरजवंताच्या बाजूने उभा राहणं अपेक्षित आहे. पण शेवटी निर्णय त्यांचा. चला धन्यवाद. एक शेवट प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना आमंत्रण पाठवलेलं आहे आरक्षण बदलायला. ते काय मला माहीत. चल धन्यवाद.
हो तो महत्वाचा म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी यात्रा काढली त्याच्यात वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांना निमंत्रित केले, मात्र तुमच्याशी त्यांचा संपर्क होता किंवा इतरांशी त्यांना त्यांनी काही आमंत्रित केलेलं नाही. नाही ते त्याचा अधिकार असतो आणि काय बोलवायचं नाही बोलवायचं आपण आपलं काम करत राहायचं आणि मी माझं काम करतोय. गोरगरिबांना न्याय मिळावा, माझ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि तेच घेणार मी. पाटील एक शेवटचा प्रश्न विचारतो. एक ओबीसीची रॅली सुरू आहे हाके आणि नवनाथ सरांची, आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर सुद्धा ओबीसी बचाव SC ST बचाव रॅली करतात. म्हणजे ओबीसी समाजासाठी दोन रॅल्या निघतात. देव जाणे. राम जाने. चला, ठीक. आवरा. मोठ्या मागे पाटील तुम्ही बोलताना हे म्हणजे किडनीच्या पट्ट्यासारखं असते आपलं, ते काय आहे? गिरणीचा पट्टा हा ना, ते कसं फिरत राहतो. हे कुठून दान वाटप सुरू आहे? तुमच्या हातात खीर वाटायला नाही